आज आहे ऋषीचा वाढदिवस आणि बघा सकाळी सकाळी मस्त तयार होऊन बॅग अडकून फिरत होता. 8:30 वाजल्यापासून फिरत होता. शाळा तर असते 9 वाजताची आणि मराठी शाळा असल्यामुळे वाढदिवस असेल त्या दिवशी कलरचे कपडे घातले तरी चालतात. आणि नंतर त्याला शाळेत वगैरे सोडून आले तर बघा वातावरण कसं आज फ्रेश होतं. पाऊस वगैरे 2-3 दिवस झाले मस्त असा उघडलेला आहे. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. मी अनिता तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि खूप दिवसानंतर आता मी मोठा ब्लॉग बनवते आणि आज कारण असं आहे की आज आहे 29 सप्टेंबर आणि आज ना ऋषीचा वाढदिवस आहे, 4था वाढदिवस. तर त्याला आज 4 वर्ष कंप्लीट होतात आणि 5वं वर्ष चालू होतं. सकाळची जी काही कामं वगैरे होती तर ती माझी सकाळचा स्वयंपाक, देवपूजा सगळं काय आवरलेलं आहे आणि ऋषीला पण शाळेत सोडून आलेली आहे. तर आता फक्त त्याला घ्यायला जाण्याची वेळ झालेली आहे. आता शाळा पण त्याची सुटेल तर आता त्याला घेऊन यायचं. आता माहित नाही हा व्हिडिओ कधी येईल कधी नाही तुमच्यापर्यंत, पण जे काय होईल ते नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता वाजलेले आहेत 6 आणि मी पुलाव बनवताना व्हिडिओ चालू केलेला आहे. त्याच्या अगोदर तर काही केलं नाही कारण दिवसभर ऋषी खेळला माझ्यासोबत आणि झोपला 4 वाजता. 4 वाजल्यापासून स्वयंपाकाला लागले. चपाती, पनीरची भाजी, मटार पनीर बनवलं आहे आणि परत कोशिंबीर, पापड वगैरे तळून ठेवले आणि म्हटलं तो उठण्याच्या अगोदर एवढं सगळं झालंच पाहिजे. तेवढं झालं आणि नंतर पुलाव टाकला आणि तो उठला तर पुलावचं एवढं काही नाही, तो आपला शिजत राहतो आणि नंतरच व्हिडिओ बनवायला घेतला. अगोदर असं काही बनवलं नव्हतं. जास्त असं काही नाही, पण आपली जी सोसायटीतली मुलं वगैरे आहेत आणि फ्लोअरवरती जेवढी घरं आहेत तर घरच्यांना तर सगळ्यांना नाही पण प्रत्येक घरी एक एक ताट भरून देत असते आणि मुलांना जेवायला आपल्या घरी बोलवत असते. ज्या दिवशी लहान मुलांचा बड्डे आहे त्या दिवशी ना ते किती खुश असतात आणि दिवसभर बोलत असतात की आज माझा बड्डे, मी हा ड्रेस घालणार, तो घालणार, हे करणार, ते करणार. पण माझी ना मुलं खरंच खूप वेगळे आहेत. त्यांना असं काही करायलाच नको. बड्डे असला तरी तो दिवस सारखा नसला तरी सारखाच आहे. त्यांचा बड्डे केला तरी पण त्यांना काही फरक पडत नाही, नाही केला तरी काही फरक पडत नाही. आणि असं नाही की गिफ्ट वगैरे काही मागतात तर त्यांचं तेही काही नसतं. दिलं तरी ठीक, नाही दिलं तरी ठीक. ऋषीच नाही तर रुद्र पण तसाच आहे. मला मात्र सगळ्या गोष्टी करायला आवडतात तर मी सगळ्या गोष्टी करत असते. आणि ही ना मी मटार पनीरची भाजी बनवली होती. आता तुम्हाला एक टिप सांगते, मी दरवेळेस तर फॉलो करते पण ह्यावेळेस केली नव्हती. पनीर जेव्हा पण आपण शालो फ्राय किंवा डीप फ्राय करतो तर ते तळून झाल्याबरोबर थंड पाण्यात टाकायचं, नाही तर ते वातड होतं. काय नको काढीत नसते तर काढीत नाही राहील. छान थांबा थांबा, हे बघ ना, हे बघ ना. अरे वा वा वा, छान आहे छान आहे छान आहे. त्याला त्याच्या पप्पाने छान असा ड्रेस आणला होता पण त्याला तो घालायचाच नव्हता. डेकोरेशन वगैरे पण रुद्र करत होता पण त्याने नवीन ड्रेस घातला नाही तर त्याचा पण मूड ऑफ झाला. नको म्हणे मम्मी नको, काही करायचं जसं आहे तसं सगळं राहू दे. आणि मग काय तो रडायला लागला म्हणल्यावर आम्ही काहीच केलं नाही आणि तसंच त्याला जसं आवडतं तसं करायला लागलो. बघता बघता 4 वर्षे झाली आणि ऋषी आज 4 वर्षाचा झाला. तर प्रत्येक मूल वेगळं असतं हे तर तुम्ही ऐकलेलं आहे, पण मी ना आता ते अनुभवलेलं पण आहे. ऋषी आणि रुद्रमध्ये खरंच खूप फरक आहे. आणि रुद्र ना जेवढा फास्ट ग्रो झाला होता, चालायला बोलायला लवकर लागलेला होता, पण ऋषीला हे सगळं करण्यासाठी ना 4 वर्ष गेली आणि तरीही त्याला अजून एवढं असं क्लिअर असं बोलता येत नाही, पण तो आता सगळं बोलायला लागलेला आहे. पण हे सगळं करताना ना आपल्याला खरंच खूप घाई असते की आता मूल झालं म्हणजे तो बोलणार कधी, हसणार कधी, पालथं पडणार कधी. पण हे ना मला माहीत होतं की याची लेटच ग्रोथ आहे तर मी एवढं लक्ष देत नव्हते. आणि प्रत्येक मुलं वेगळं आहे हे तर आपल्याला माहीतच असतं, पण दुसऱ्या मुलांनी जशी ॲक्टिव्हिटी केली तसं आपल्यालाही वाटतं आपल्याही मुलांनी करावं त्या वयामध्ये, पण ते कधी कधी लेट होत असतं. पण मी एवढी एक्सायटेड नसायची तेवढा रुद्र असायचा. अगं मम्मी हा कधी पालथं पडणार, अगं मम्मी हा बोलणार कधी, बसणार कधी. आणि दुसरं एखादं मूल त्याच्या वयाचं बोलायला लागलं किंवा चालायला लागलं तर मला येऊन सांगायचं, मम्मी हा तर याच्यापेक्षा लहान आहे ना, मग हा बोलतो मग हा का बोलत नाही, आता याने बोलायला पाहिजे. पण तो खूप उत्साही असायचा ते ऐकण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये. रुद्रच नाही तर दुसरं पण कोणी बाहेरचं आलं तर पटकन बोलून जायचं की हा अजून कसा बोलत नाही, अजून कसा चालत नाही. पण मी ह्या गोष्टी पूर्णपणे इग्नोर करायची आणि त्यांना बोलायची नाही तो लवकर जन्माला आलाय. आणि हो तो खरंच खूप लवकर जन्माला आलेला होता. 9व्या महिन्यातले 4 दिवस घेतले आणि 5व्या दिवशी तो जन्माला आलेला होता. तर ह्या गोष्टी पण खरंच खूप मुलावरती असर पडत असतो ह्या गोष्टीचा, त्यांच्या ॲक्टिव्हिटीवरती.
हॅपी बर्थडे तू थांबा थांबा ही वाजते आली थांब 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 आधी सगळं लावायचं तू आवडत तुला मी भरवते ना इकडे आणि आमच्या ऋषीला जसा पाहिजे तसा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. मग काय आम्ही जास्त डेकोरेशन नाही केलं, नवीन कपडे वगैरे नाही घातले, त्याला जसं आहे तसं सेलिब्रेशन केलं. जसं करायचं तर आपल्याला खूप काही असतं, पण आपलं जग हे आपल्या मुलाभोवतीच फिरत असतं. त्याला जसं आवडतं त्याच्यामध्येच आपण खुश असतो. त्याला जसं आवडतं तसं आपण करायला पाहिजे आणि त्याच्यातच आपला आनंद व्यक्त करायला पाहिजे. त्याला रडवून करण्यापेक्षा जसं आहे तसं सेलिब्रेट करायचं आणि आनंदी राहायचं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.